मी अपयशी का झालो? कर्क रास. नमस्कार, मी ॲस्ट्रोगुरू डॉक्टर ज्योती जोशी आजच्या भागात आपल्या सर्वांचं स्वागत करते. एका अत्यंत महत्त्वपूर्ण विषयावरील मालिका आपण चालवत आहोत. तो विषय म्हणजे मी अपयशी का झालो. खरं तर हा प्रश्न अगदी सर्वांनाच पडत असतो आणि त्याचं उत्तर शोधण्याचा देखील सर्वजण प्रयत्न करीत असतात. यावरून या विषयाचं गांभीर्य तुमच्या लक्षात आलं असेल. या विषयाचं आपण राशीनुसार शास्त्रोक्त पद्धतीने विश्लेषण करण्याचा प्रयत्न करीत आहोत. त्यानुसार या भागात आपण कर्क राशीच्या अपयशाची कारणं समजून घेणार आहोत. तसंच मी अपयशी का झालो या प्रश्नाचं उत्तर शोधत असताना यशस्वी होण्यासाठी काय करावं लागेल या प्रश्नाचं उत्तरही आपसूक मिळतं, जे तुम्हालाही मिळणार आहे. म्हणून आजच्या भागाला शेवटपर्यंत बघायला विसरू नका. कर्क राशीच्या दृष्टीने विचार केला असता ही चर व जलतत्वाची रास आहे. अत्यंत संवेदनशील लोकांची, कोणताही निर्णय भावनेने घेणारी रास म्हणून कर्क राशीची विशेष ओळख आहे. कोणताही निर्णय बुद्धीने न घेता भावनेने घेणं, भावनांमध्ये वाहत जाणं हा तुमचा स्थायी भाव आहे. त्यामुळे अनेक वेळा तुम्हाला दीर्घकालीन अपयश प्राप्त होतं. मग तुम्हाला नेहमी प्रश्न पडतो की माझ्याच बाबतीत असं का होतं? किंबहुना हा दर तिसऱ्या दिवशी तुम्हाला पडणारा प्रश्न म्हणता येईल. प्रत्येक वेळी असं घडतं की तुम्ही एखाद्या नात्यासाठी खूप परिश्रम घेता. मग समोरील व्यक्ती कोणीही असू द्या, संतती असू द्या, जोडीदार असू द्या, आईवडील असू द्या, सासू सासरे असू द्या, बहिणी मित्र असे कोणीही असू द्या, त्यांच्यासाठी तुम्ही सतत कार्यरत राहता. तुमचा असा समज असतो की आपण त्यांच्यासाठी काहीतरी केलं की आपलं नातं अधिक घट्ट होईल. मात्र तसं घडत नाही. तुमच्या बाबतीत नेमकं त्या उलट घडतं. ज्या व्यक्तीसाठी तुम्ही जेवढे जास्त परिश्रम घेता ती व्यक्ती तुमच्या तेवढ्या लांब जाते. त्याला एक विशिष्ट कारण असतं. कर्क राशीच्या मंत्रिमंडळाचा आपण जर विचार केला तर तुमच्या राशी स्वामी चंद्र म्हणजे तुमच्या पत्रिकेचा मुख्यमंत्री होय. कुटुंब प्रमुख म्हणजे रवी ग्रह होय, कारण तो तुमच्या द्वितीय स्थानाचा स्वामी आहे. आणि परिश्रमाचा कारक तृतीयेश म्हणजे बुध ग्रह होय. होतं काय की तुम्ही परिश्रमाने कमवता आणि बोलून घालवता. याचा अर्थ कर्क जातक जेवढं करते तेवढ्यापेक्षा जास्त बोलून दाखवते. त्यामुळे तुम्ही ज्यांच्यासाठी केलेलं असतं ती माणसं तुमच्यापासून दुरावतात. तुमच्या चतुर्थ स्थानात शुक्र ग्रहाची तूळ रास येते. त्यामुळे तुमच्या आई सुंदर, समजदार, सगळ्यांना सोबत घेऊन चालणारी असते. आईकडून एक प्रकारचं सहकार्य तुम्हाला कायमच मिळतं. शिक्षणाच्या दृष्टीने विचार केला असता कर्क राशीसाठी मंगळ आणि गुरु हे दोन ग्रह महत्त्वाचे ठरतात. कारण मंगळदेव म्हणजे तुमचे पंचमेश आहेत आणि गुरुदेव तुमचे भाग्येश आहेत. तुमच्या पत्रिकेत जर मंगळदेव प्रबळ असतील तर तुम्ही टेक्निकल क्षेत्रात शिक्षण घ्यावं आणि गुरुदेव प्रबळ असतील तर मॅनेजमेंट क्षेत्रात शिक्षण घ्यावं. कर्माच्या दृष्टीने जर आपण विचार केला तर कर्क जातकांना राजकारणात देखील प्रचंड यश मिळतं. कारण तुमच्या कर्मस्थानात मेष रास म्हणजे निसर्ग कुंडलीतील पहिली रास येते आणि कुटुंबस्थानात सिंह रास येते. या दोघांचा विचार केला असता तुम्हाला राजकारणात खूप मोठं यश मिळू शकतं. अनेक वेळा मनातील भावना तुम्ही बोलून दाखवता. आपलं मन सहजपणे मोकळं करता आणि म्हणूनच कर्क राशीला राजकारणी लोकांची रास देखील म्हटलं जातं. यासाठी मात्र एक बाब आवश्यक असते की तुमचा राशीस्वामी प्रबळ असावा. तुमचा राशीस्वामी जर योग्य स्थितीत असेल, बलवान असेल तर तुम्हाला राजकारणात देखील उत्तम यश मिळू शकतं. अन्यथा याच्या 180 अंशामध्ये विरुद्ध देखील घडतं. म्हणजे राजकारणात तुमचं खूप मोठं आर्थिक नुकसान होतं आणि यश देखील मिळत नाही. त्यामुळे अशा जातकांनी राजकारणाच्या भानगडीत पडू नये. तशी संधी मिळाली तर त्या वाटेने कधी जाऊ नये, कारण ते तुमच्यासाठी अजिबात उपयोगी ठरत नाही. म्हणजे चंद्राच्या बळावर राजकारणातील यश आणि अपयश ठरतं. अर्थात चंद्राचे रवी, मंगळ आणि गुरु यांच्याशी होणारे योग देखील तेवढेच महत्त्वपूर्ण आहेत.
कर्क जातक हे परिश्रमी असतात, दिवसभर सतत कार्यरत असतात. तुमचा जोडीदार देखील तेवढाच परिश्रमी असतो. अनेक कर्क जातकांच्या बाबतीत एक बाब प्रामुख्याने घडून येते, ती म्हणजे विवाहास विलंब होणं. तसंच विवाह ठरवताना काही गोष्टीमध्ये खूप जास्त जुळवून घेण्याचा स्वभाव कर्क जातकांना स्वतःमध्ये विकसित करावा लागतो. कारण कर्क जातकांचा जोडीदार हा अनेक वेळा वयाने मोठा असू शकतो किंवा शिक्षणाने कमी असू शकतो. असा एक विरोधाभास तुमच्या आयुष्यात कुठेतरी निर्माण होतो. बऱ्याच वेळा जोडीदारासह तुमचा विसंवाद देखील घडून येताना दिसतात. तुम्हाला जर आयुष्यात यशस्वी व्हायचे असेल तर बोलणं कमी करणं ही तुमची सगळ्यात मोठी गरज आहे. याशिवाय अजून एक महत्त्वाची बाब म्हणजे तुमच्या व्ययस्थानात देखील बुधाची मिथुन रास येते. मिथुन रास म्हणजे खूप जास्त बोलणारी गप्पिष्ट रास होय. अर्थातच अति बोलण्यामुळे तुमचे सर्व परिश्रम वाया जातात. तुमच्या क्रिएटिव्हिटीच्या स्थानामध्ये मंगळाची वृश्चिक रास येते. कर्मस्थानामध्ये मंगळाची रास येते. म्हणजे तुम्ही कर्म करत राहा, सगळ्यांसाठी करता, मात्र सगळं केलेलं केवळ बोलण्यामुळे वाया जातं आणि यश मिळू शकत नाही. ज्यामुळे तुम्हाला सतत वाटत राहतं की हे माझ्याच बाबतीत का. तुम्हाला एखाद्या गोष्टीचा आनंद झाला तरी तो अत्यंत थोड्या काळासाठी होतो आणि त्यानंतर दुःखाचा काळ हा मोठा येतो. म्हणजे एक दिवस आनंदाचा गेला, 2 दिवस आनंदाचे गेले की पुढचे 4-5 दिवस तुमच्यासाठी निश्चितच दुःखाचे येतात. त्यानंतर पुन्हा 1-2 दिवस आनंदाचे मिळतात. आपण जर महिन्याचा विचार केला तर 2 महिने आनंदाचे गेले की पुढचे जवळपास 8 महिने तुमच्यासाठी दुःखाचे, मानसिक तणावाचे असतात. हे सर्व जरी खरं असलं तरी यावर उपाय काय, तर तुमच्या भाग्यस्थानात गुरुदेवांची मीन रास येते, जी निसर्ग कुंडलीच्या व्ययस्थानात येणारी रास आहे. तसंच ती जलतत्वाची आध्यात्मिक रास देखील मानली जाते. म्हणजे कर्क जातकांना जर यशस्वी व्हायचं असेल तर त्यांनी मेडिटेशन म्हणजे ध्यानेचा मार्ग वापरावा, आध्यात्मिक वृत्ती आपल्यामध्ये विकसित करण्याचा प्रयत्न करावा. किंबहुना खरं सांगायचं तर कर्क जातकामध्ये आध्यात्मिकता असते, केवळ तिला योग्य वळण द्यावं, त्यातून तुमच्या यशाची टक्केवारी वाढेल. शिक्षणाने देखील तुमचा भाग्योदय होतो. याशिवाय गुरुतुल्य व्यक्तींचा आदर करणं, मोठ्या व्यक्तींचा आदर करणं, अशा गोष्टींमुळे तुमचा भाग्योदय होतो. सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे भावनेपेक्षा बुद्धीने विचार करणं. हा मार्ग जर तुम्ही वापरला तर तुमच्यासाठी यशाची टक्केवारी वाढू शकते. अशा प्रकारे आपण कर्क राशीच्या अपयशाची कारणं समजून घेतली. म्हणजे कर्क जातक आपल्या आयुष्यात कुठल्या कारणांमुळे अपयशी होऊ शकतात ते आपण समजून घेतलं. मात्र हा जो आपण अभ्यास करीत आहोत तो यासाठी करीत आहोत की आपल्याला यश कसं गाठता येईल, आयुष्यामध्ये यशस्वी कसं होता येईल. त्यानुसार कर्क राशीच्या अपयशानंतर जेव्हा आपण यशाचा विचार करतो तर तुमच्या अष्टम स्थानात शनिदेवांची बुद्धिमान असलेली कुंभ रास येते. म्हणजे कर्क राशीला अडथळ्यांचा सामना करावा लागतो, कारण ते बुद्धीने विचार न करता हृदयाने विचार करतात. बुद्धिमत्तेचा जर तुम्ही योग्य वापर केला तर तुम्हाला यश नक्कीच प्राप्त होऊ शकतं. आता बुद्धिमत्ता 2 प्रकाराने विकसित होते, एक तर अनुभव आणि दुसरी बाब म्हणजे ज्ञान होय. अनुभव तुमच्याजवळ भरपूर असतो, त्यामुळे तुम्ही ज्ञान प्राप्त करायला हवं. रोज एखाद्या पुस्तकाचं वाचन करायला हवं. कोणताही निर्णय ज्ञानातून घ्या, म्हणजे बुद्धीने निर्णय घ्यावा. कारण कर्क राशीच्या भाग्यस्थानात गुरुदेवांची रास येते. गुरुदेव म्हणजे ज्ञान होय. ते ज्ञान प्राप्त करून त्याचा उपयोग निर्णय घेण्यात केला म्हणजे तुम्ही निश्चितच यशस्वी होऊ शकतात. असं केल्याने यशाच्या शिडीवर तुमचं मोठं पाऊल पडतं. रोजच्या आयुष्यात आपण नेहमी पाहतो की कर्क जातक पूर्ण अपयशी होतात आणि प्रचंड यश देखील कमवतात. अर्थात ते तुमच्या ज्ञानावर अवलंबून असतं. ते ज्ञान तुम्हाला पुस्तकाच्या वाचनातून मिळतं. म्हणून कर्क जातकांनी आयुष्यात सातत्याने वाचनाची सवय लावून घ्यावी. त्यातून
तुमच्या आयुष्यातील अनेक अडथळे कमी होऊन तुम्ही प्रगतीकडे वाटचाल करू शकाल, ही बाब सर्व कर्क जातकांनी प्रामुख्याने लक्षात घ्यावी. तर मी अपयशी का झालो आणि यशस्वी होण्यासाठी काय करणं माझ्यासाठी आवश्यक आहे, हे मेष ते मीन प्रत्येक राशीसाठी समजून घेण्यासाठी आम्ही 12 व्हिडिओ तुमच्या या चॅनलवर अपलोड केलेले आहेत. ही माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक व शेअर करायला विसरू नका, जेणेकरून ही माहिती इतरांपर्यंत देखील पोहोचेल. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष. नमस्कार. शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून 11, हिंदीतून 2 अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे. विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली ज्योती जोशी पद्धती अर्थात जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे, त्याचा देखील लाभ घ्यावा. यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक, शेअर आणि सबस्क्राईबवर चालते. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष.